आज आपण काय करू माहितीये की आपल्याला आज एक नवीन टॉपिक पाहिजे. हे नवीन टॉपिक नाही, टॉपिक तर तोच असणार आहे. कोणता? आपला एपीआयचा. पण त्यामध्ये थोडी जी काही एपीआय कॉलिंग आहे ते आपण थोडेसे वेगळे वेने करू. ठीक आहे. तर मी फर्स्ट काय करणार की आपल्यासाठी एक ऍप्लिकेशन क्रिएट करतो. जसं की जो आपला A to Z रिॲक्ट जेएस नावाचा फोल्डर आहे, त्या फोल्डरच्या आतमध्ये मी ते राईट करतो सीएमडी ओपन झाली आणि इथे मी कमांड राईट केली npm create white @latest. ठीक आहे. आणि इथे आपलं डेचं नाव देतो. आज कितवा डे आहे आपला? कितवा? 18 पक्का. ठीक आहे. तर इथे आपले 18 डे आहे आणि इथे मी करतो एंटर. रिॲक्ट सिलेक्ट केलं, जावास्क्रिप्ट, देन एंटर. तर आपल्याला आज एक नवीन टॉपिक नाही, एक नवीन डेमो घेणार आहोत. कशाचा? आपण एपीआयचा. काल आपण कोणत्या कंपनीला डेटा मागितला होता? A to Z कंपनीला. आज आपण एका दुसऱ्या ऍप्लिकेशनला डेटा मागू, ठीक आहे, किंवा कंपनीला डेटा मागणार आहे. ठीक आहे. आज आपण मागायचंच काम करू आज फक्त. आपलं ऍप्लिकेशन क्रिएट झाले, त्यानंतर इथे Ctrl+C करतो, एकदा स्क्रीन क्लिअर केली आणि इथे करतो cd डे. त्यानंतर थर्ड कमांड असते आपली कोड पेस्ट डॉट. याने काय होणार की आपल्यासाठी एक VS कोड ओपन होणार आणि VS कोड ओपन झाल्यानंतर मी काय करतो, हिचे जे app.js फाईल आहे त्या फाईल मधला जो काही बिना कामाचा कोड होता तो सगळा कोड मी काय करणार आहे, इथे डिलीट करणार आहे. ओके. जसं की सगळा जो काही कोड होता सगळा मी डिलीट केला आणि त्याच्यामध्ये मी राईट करतो एक h1. मी घेतला h1 आणि h1 मध्ये राईट करतो रिॲक्ट जेएस डे, जो आपला डे असेल. ठीक आहे. त्यानंतर बिना कामाचे जे काही कंपोनंट आहेत, जे बिना कामाचे जे काही व्हेरिएबल आहेत सगळे रिमूव्ह केले. त्याला सेव्ह केलं. त्यानंतर मी app.css मधली जी काही सीएसएस राईट केली होती, पूर्ण सीएसएस मी काय केली ते रिमूव्ह केली. त्यानंतर index.css मधली पण सीएसएस रिमूव्ह केली आणि मी आलो सीएमडी मध्ये आणि इथे कमांड राईट करतो मी npm run dev आणि इथे मी एंटर बटनावर क्लिक केलं की जसं मी एंटर बटनावर क्लिक केलं की आपल्याला इथे एक URL भेटली. म्हणजे आपला जो काही प्रोजेक्ट आहे, जो काही आपलं ऍप्लिकेशन आहे, ते ऍप्लिकेशन ह्या URL ला काय झालंय, रन झालंय. तर इथे आपल्याला h1 मध्ये दिसतंय रिॲक्ट जेएस डे 18 झालंय आपलं एक रिॲक्ट जेएस ऍप्लिकेशन. ओके. तर आज आपल्याला एक नवीन एपीआय घ्यायची आपल्याला. जसं की काल आपण A to Z IT हब ह्या कंपनीचा डेटा यूज करत होतो, बरोबर. आणि तो डेटा आपण प्रिंट केला होता. त्यानंतर तुम्हाला मी होमवर्कला 2 डेमो दिले. त्या दोन्ही एपीआयचा डेटा तुम्ही कॅच करायचा आणि टेबल फॉर्मॅट मध्ये प्रिंट करायचा. असं सर्वांनी केलं असेल. मग आज आपण काय करणार आहोत की नवीन मेथड आपण. ठीक आहे. आता तुम्हाला सर्वांना पोस्टमॅन माहिती आहे का? ऑनलाईन मध्ये पोस्टमॅन माहिती आहे? काय आहे पोस्टमॅन? टूल आहे ते. अरे ते टूल नाही. तुम्हाला जे पोस्टमॅन माहिती आहे, पोस्ट ऑफिस माहिती आहे तुम्हाला? ठीक आहे. पोस्ट ऑफिस माहिती आहे. ठीक आहे. पोस्ट ऑफिस माहिती आहे ना? ठीक आहे. आता मला सांगा. ठीक आहे. आता तुम्ही ठीक आहे. पोस्ट ऑफिस कशावरनं ओळखलं जातं की म्हणजे तो पोस्ट ऑफिस कोणत्या एरियाचा आहे, त्याला काहीतरी नंबर दिला जातो आहे ना. नंबर म्हणजे पिन कोड असतो आपला. एरियाचा काय असतो? पिन कोड असतो ना. जसं की नगरचा पिन कोड काय आहे? 414001. असा हा नगरचा पिन कोड आहे. मग तुम्ही ज्या गावात राहतात, तुम्ही ज्या तालुक्यात राहतात किंवा तुम्ही ज्या एरियात राहतात त्या एरियाचा एक पिन कोड असेल. ओके. काय असतो? एक पिन कोड असतो आणि त्या पिनकोड वरून ठरवलं जातं की त्या एरियामध्ये पोस्ट ऑफिस किती आहेत. पोस्ट ऑफिस माहिती ना? पोस्ट ऑफिस काय करतं की जे आपलं एखादं पत्र असेल किंवा लेटर असेल ते आपल्याला पोस्ट ऑफिस मध्ये येतं, बरोबर ना. मग आपल्याला त्या पोस्ट ऑफिस त्या एरियामध्ये किती आहे
ते समजण्यासाठी आपल्याकडे असतो पिन कोड, बरोबर ना. सगळीकडचा पिन कोड वेगवेगळा असतो. जसा नगरचा काय 414001, त्यानंतर तुम्ही गेलात बीडकडे, बीडकडे काय 42, ठीक आहे सॉरी 414203, असा काय बीडचा पिन कोड आहे. म्हणजे प्रत्येक एरियाचे काय असतात, वेगवेगळे पिन कोड असतात. आता पिन कोड समजलंय, पोस्ट ऑफिस समजलंय तुम्हाला, ठीक आहे. हे जास्त नाही समजलं विसरून जा. ओके. तर आपल्याला आज काय करायची, जे पोस्ट ऑफिस आहे ना, ठीक आहे, आता इथून लक्ष द्या, इथून पुढे आता ध्यानात ठेवायचं. आता आपल्याला काय करायची की जी काय पोस्ट ऑफिस आहे, पोस्ट ऑफिसची जी काही कंपनी असेल किंवा ऍप्लिकेशन असेल किंवा सॉफ्टवेअर असेल, त्या कंपनीकडून आपल्याला डेटा घ्यायचा आहे. काय करायचे आपल्याला, त्या कंपनीकडून डेटा घ्यायचा आहे. काय घ्यायची आपल्याला, डेटा घ्यायचा आहे. मग ती मी काय करतो, एक एपीआय सर्च करतो. जसं की एक एपीआय आहे पोस्टमॅन, असं काहीतरी एक एपीआय. थोडस अरे, आता तुम्ही असा विचार करू नका की सर तुम्ही एपीआय कुठून घेऊन येता, ठीक आहे ना. असं काही नाही, तुम्हाला मी एपीआय कुठून घ्यायचे, कसे सापडायचे ते पण सांगणार आहे, कसे क्रिएट करायचे ते पण सांगणार आहे. आता जे काही पोस्टमॅन नावाची कंपनी आहे किंवा आपण सॉफ्टवेअर बोलू, त्या कंपनीकडून आपल्याला काय घ्यायची, डेटा घ्यायची. काय घ्यायची आपल्याला, डेटा. जसं की ह्या URL ला मी, आता ही URL झाली, जसं मी ह्या URL ला आलो तर मला काय भेटलंय, ह्या प्रकारे डेटा भेटलाय ना. तर आता इथे पिन कोड कोणता राईट केलेला आहे मी इथे, 413205, ठीक आहे. हा दुसरीकडे कुठला आहे, मी इथे राईट करतो 414001. हा कुठला आहे पिन कोड, नगरचा आहे. जसं इथे मी नगरचा पिन कोड राईट केला तर इथे बघा काय काय आलंय, मला नेम आलंय, डिस्क्रिप्शन आलंय, त्यानंतर ब्रांच टाईप आली, डिलिव्हरी स्टेटस आलाय, सर्कल आलाय, परत डिस्ट्रिक्ट आलाय. सर्कल कोणता आहे, महाराष्ट्रामध्ये. डिस्ट्रिक्ट अहमदनगर, डिव्हिजन ठीक सॉरी अहमदनगर आले. त्यानंतर रिजन काय आले, पुणे आले, स्टेट आले, ब्लॉक आले, त्यानंतर कंट्री कोणती, इंडिया, आणि त्याचा पिन कोड आला इथे. म्हणजे ह्या एपीआय मधून आपल्याला काय काय भेटतंय, ठीक आहे. जास्त डोकं विचार करू नका, फक्त एवढं देण्यात ठेवायचं आता की आपण ह्या एपीआय कडून आपल्याला डेटा घ्यायचा आहे. समजलं एवढं, ओके. मग ह्या एपीआय कडून आपल्याला डेटा घ्यायचा असेल तर URL तर भेटली आपल्याला, आपल्याला पक्क ठरलंय ह्या URL कडून आपल्याला डेटा घ्यायचा आहे. मेथड कोणती राहणार मग, एवढ्या दोन गोष्टी समजल्या बस. आता आपण VS कोड मध्ये आलो, आणि VS कोड मध्ये मी काय करतो की आपल्याला एक एपीआय कॉल करायची. मग एखादी एपीआय ला कॉल करण्यासाठी आपण काय यूज करतो, कोणतं पॅकेज आहे ते, Axios पॅकेजची गरज आहे. कोणत्या पॅकेजची गरज आहे, Axios. मग मी CMD मध्ये आलो, आणि CMD मध्ये आल्यानंतर ओके 2 मिनिट. ओके, फर्स्ट आपल्याला काय करायची, एक डिझाईन करायची. एक नॉर्मल HTML मध्ये फक्त काय करायची, डिझाईन करायची, ठीक आहे. आता डिझाईन कशी करायची मी ते तुम्हाला सांगतो. आता डिझाईन कशी असणार माहितीये, की असा एक इनपुट बॉक्स असणार आहे. ओके, त्या इनपुट बॉक्सच्या खाली काय असणार आहे, एक बटन असणार आहे. अशी आपली काय असणार आहे, एक डिझाईन असणार आहे. काय असणार आहे, आपली डिझाईन बनवायची. मग एवढी डिझाईन, ओके. मग app.jss मध्ये आलो, आणि app.jss मध्ये मी काय करतो, मी इथे एक इनपुट बॉक्स घेतो. त्या इनपुटला टाईप दिला मी इथे कोणता माहितीये, मी त्याला टाईप देतो सपोज नंबर. ओके, त्यानंतर मी एक बटन घेतो. त्या बटन घेण्यासाठी 2 BR घेतले इथे, आणि इथे मी राईट करतो बटन, आणि त्या बटनला नाव देतो मी सर्च पिन कोड. त्या बटनला नाव दिले. ओके, जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा मी इथे रिफ्रेश करतो तर आपलं इनपुट बॉक्स आणि ते आपलं बटन काय झालंय, शो झालंय. ओके, झालंय इथे शो. मग मी काय करतो, थोडीशी याला डिझाईन देतो. डिझाईन देण्यासाठी मी कुठे जाणार, आता index.css फाईल मध्ये टार्गेट करतो मी बॉडीला, त्यानंतर टार्गेट करतो मी HTML ला, आणि त्याला सांगतो तुझा जो काय डिस्प्ले असणार आहे तो डिस्प्ले काय करतो, फ्लेक्स कर.
त्यानंतर जो काय तुझा जस्टिफाय कॉन्टेंट आहे त्या कॉन्टेंटला काय करतो, सेंटरला घे. जसं मी आउटपुट पेजला आलो तर आपला जो काय कॉन्टेंट होता तो कॉन्टेंट कुठे आला, आता सेंटरला आला इथे. ओके, समजले काय केले. एवढी एक नॉर्मल आपली काय असणार आहे, डिझाईन असणार आहे. ओके, अजून एक डिझाईन असणार आहे आपली, की त्या डिझाईन मध्ये आपला असणार आहे एक टेबल. काय असणार आहे, असा एक टेबल असणार आहे. आणि त्या टेबल मध्ये असे काहीतरी कॉलम आणि रो असणार आहे. काय असणार आहे, असे काहीतरी कॉलम्स आणि काय असणार आहे, रो असतील. ठीक आहे, मी असं एक डिझाईन नॉर्मल राईट करतो. ठीक आहे, ह्या प्रकारे आपला काय असणार आहे, टेबल असणार आहे. करू मी डिझाईन. मग app.jss मध्ये आलो, त्या बटनच्या खाली मी काय केलं, एक टेबल टॅग घेतला. त्या टेबल टॅगच्या आतमध्ये काय असतो, tr असतो. tr नंतर th असतो आणि त्या th मध्ये पहिली व्हॅल्यू घेतो मी नेम. ओके, सेकंड काय घेणार माहितीये मी, सेकंड मी घेतो आय थिंक, सेकंड मी काय घेतो माहिती, डिस्क्रिप्शन घेतो. ओके, त्या टेबल मध्ये सेकंड मी घेतो इथे डिस्क्रिप्शन. त्यानंतर डिस्क्रिप्शन नंतर मी घेणार आहे कोणता, ब्रांच टाईप घेणार आहे. काय घेणार आहे तिथे, ब्रांच टाईप. ओके, मग इथे मी राईट करतो ब्रांच टाईप. त्यानंतर अजून आपण एक घेऊ डिलिव्हरी स्टेटस. ठीक आहे, डिलिव्हरी स्टेटस घेऊ मग इथे. त्यानंतर डिलिव्हरी स्टेटस नंतर मला अजून काय घ्यायची माहिती आहे, की मी अजून घेणार आहे त्यामध्ये सर्कल घेणार आहे. ठीक आहे, सर्कलला आज कॉपी पेस्ट करतो मी इकडे येऊन. त्यानंतर अजून आपण घेणार आहोत कॉपी पेस्ट, इथे मी करतो सर्कलच्या जागी त्याला रिप्लेस. त्यानंतर त्याच्यानंतर आपण घेऊ ते पेस्ट. सेम झालं का, त्याचं आपण घेतलं होतं ते ना, काय वेगवेगळे वेगवेगळे. ठीक आहे, त्यानंतर सेकंड काय आहे, रिजन. ठीक आहे, मग रिजन घेणार आहे मी टेबल मध्ये त्या. मग याचं मी इथे कॉपी करतो आणि इथे मी करतो ह्याला पेस्ट. रिजन नंतर आपण अजून घेऊ तिथे जे काय आहे ते काय आहे तिथे, नंतर ब्लॉक आहे. ठीक आहे, ब्लॉकला पण मी काय करतो इथे राईट करतो फक्त. अरे ठीक आहे, ब्लॉक मला ब्लॉक. त्यानंतर काय असणार आहे आपलं, स्टेट असणार आहे. ठीक आहे, टेस्ट स्टेट पण मी इथे राईट करतो. मग ते अजून एक मी काय घेतला, टीएच घेतला. त्या टीएच मध्ये मी इथे घेतो कंट्री. काय घेतो इथे मी, कंट्री. ओके, आणि त्याच्यानंतर आपण लास्ट मध्ये घेऊ आता पिनकोड. ओके, पेस्ट. ओके, त्याला सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलं आणि एकदम मी इथे काय करतो, रिफ्रेश करतो. जसं इथे मी रिफ्रेश केले तर आलाय आपला टेबल इथे. त्या टेबलला मी डिझाईन देतो नॉर्मल, फक्त एक डिझाईन देतो. जसं की टेबलला डिझाईन देण्यासाठी आपल्याला माहिती आहे त्याला काय काय द्यावं लागेल, विड्थ द्यायला लागेल. विड्थ किती देऊ, मग मी इथे 100% देतो. त्यानंतर त्याला आपण एक छोटीशी बॉर्डर देऊ. बॉर्डर दिली 1. आउटपुट पेजला आलो, इथे रिफ्रेश केलं तर बॉर्डर झाली आपला इथे. थोडस मी इथे काय करतो, 2 BR राईट करतो, थोडस व्यवस्थित दिसेल. ओके, दिसतंय व्यवस्थित आता. ओके, झालाय आपला टेबल इथे शो. हे नॉर्मल डिझाईन झाली. ओके, आता ह्याचा विचार करू नका, हे फक्त HTML मधली एक डिझाईन. ओके, ह्याच्यामध्ये आपल्याला काही करायची नाही. एवढं समजलंय. त्यानंतर आपल्याला काय करायची, की जी ही एपीआय आहे, जी काही ही URL आहे, ह्या एपीआय ला आपल्याला करायची कॉल. काय करायची, कॉल. मग आपल्याला माहितीये की आपल्याला रिॲक्ट जेएस मध्ये एखाद्या एपीआय ला कॉल करायची असेल तर आपल्याला कोणतं पॅकेजची गरज असते, Axios. मग मी काय करतो, आपल्या ब्लॅक स्क्रीन मध्ये आलो, Ctrl+C करतो, एकदा स्क्रीनला क्लिअर केलं आणि इथे मी राईट करतो npm i Axios आणि इथे करतो मी एंटर. म्हणजे जे काय आपलं Axios नावाचं पॅकेज आहे ते पॅकेज काय झालं, इथे डाउनलोड झाले. ठीक आहे,
डाउनलोड झाल्यानंतर मी इथे करतो एकदा क्लिअर आणि आपला जो काही प्रोजेक्ट होता त्या प्रोजेक्टला डबल रन करतो npm रन डेवने झाला. मग VS कोड मध्ये आलो. आता आपण जो काही ला डाउनलोड केलाय किंवा आपण त्याला इन्स्टॉल केलाय त्याला मी इथे काय करतो इम्पोर्ट. काय इम्पोर्ट करायचे आपल्याला एक्झिओस. फ्रॉम कुठून एक्झिओस मधून. सेकंड आपल्याला लागणारे काय इम्पोर्ट यूज इफेक्ट. त्याला केलं मी इम्पोर्ट कुठून रिॲक्ट मधून. ओके. मग मी इथे काय करतो की एक यूज इफेक्टचा काय करतो सिंटॅक्स राईट राऊंड ब्रॅकेट त्याच्यामध्ये काय असतो एक एरो फंक्शन आणि लास्ट मध्ये एक असतो आपला लक्ष ठेवण्यासाठी स्क्वेअर ब्रॅकेट. मग आपल्याकडे एखादा व्हेरिएबल आहे का त्यामुळे मी त्याला काय ठेवला एम्प्टी ठेवला. आणि जे काय आपलं एपीआयचं काम असणार आहे ते कुठे करणार मी आता यूज इफेक्टच्या. मग एखाद्या एपीआय ला आपल्याला कॉल करण्यासाठी आपण काय करतो एक्झिओस तू काय कर गेट मेथड यूज कर राऊंड ब्रॅकेट आणि डबल कोड मध्ये आपली काय असते URL. जसे की मी ही URL काय करतो ऍज अ कॉपी आणि आपल्या कोड मध्ये जाऊन मी इथे करतो पेस्ट केली. त्यानंतर जो काही डेटा इन देन मध्ये राऊंड ब्रॅकेट आणि राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये एक असतो एरो फंक्शन आणि त्या एरो फंक्शन मध्ये आपल्याला काय भेटतो रिस्पॉन्स भेटतो. आणि जो रिस्पॉन्स भेटलाय त्या रिस्पॉन्सला मी इथे करतो कन्सोल डॉट लॉग. ठीक आहे. कोणाला करणार मी रिस्पॉन्सला. ह्याला सेव्ह केलं आउटपुट पेजला आलो. कुठे आउटपुट पेज आपल्या इकडे. आणि इथे मी एकदा डेव्हलपर ऑप्शनला ओपन केलं आणि एकदा मी रिफ्रेश करतो. जसं इथे मी रिफ्रेश केले तर आपल्याला रिस्पॉन्स भेटला. इथे भेटलाय ना काहीतरी डेटा भेटलाय कॉन्फिग डेटा हेडर्स रिक्वेस्ट स्टेटस त्यानंतर स्टेटस टेक्स्ट भेटला इथे पक्का आलाय डेटा. समजलं इथं काय केलंय आपण पक्का. मग ह्यामध्ये आपल्याला महत्वाचा कोण आहे कामाचा कोण आहे आपल्या डेटा. मग मी इथे काय करतो रिस्पॉन्स मधून तू काय प्रिंट कर 2 मिनिट इकडे. ठीक आहे. आपल्या ह्यातला महत्वाचा कोण असतो डेटा महत्वाचा असतो. त्या डेटामध्ये बघू किती डेटा आलाय किती आलाय डेटा. अरे किती आलाय एक आलाय. कशात आलाय तो एका ऍरे मध्ये आलाय. मग सपोज तुमच्याकडे एखादा ऍरे असा ठीक आहे ना व्यार ठीक आहे झूम करू थोडं व्यार डेटा इक्वल टू एक ऍरे आणि त्या ऍरे मध्ये आहे 10 20 आणि इथे आहे 30. मग मला सांगा हा ऍरे त्या ऍरे मध्ये ह्या 10 ची पोझिशन किती आहे 0 आहे. 20 ची किती 1 30 ची किती. मग तुम्हाला हा 10 प्रिंट करण्यासाठी तुम्ही काय करणार डेटा ऑफ 0 म्हणजे तुम्हाला काय भेटणार आहे 10 भेटणार आहे बरोबर ना. मग त्याच प्रकारे आपल्याला ह्या डेटामध्ये किती डेटा आलाय एकच डेटा आलाय त्याची पोझिशन काय असणार आहे 0. मग मी ते असं राईट करू शकतो रिस्पॉन्स मधून डेटा हा 0 इंडेक्स नंबर मधला प्रिंट कर. असं करू शकतो ना मी. ह्याला सेव्ह केलं आउटपुट पेजला आलो एकदा डबल रिफ्रेश केलं तर रिस्पॉन्स भेटलाय आपल्याला डेटा भेटलाय. आणि त्या डेटाच्या आतमध्ये काय काय भेटले आपण ते पाहू. काय काय भेटले मेसेज पोस्ट ऑफिस आणि स्टेटस भेटलाय. मग ह्यामधलं आपल्याला काय पाहिजे पोस्ट ऑफिस पाहिजे. काय पाहिजे आपल्याला पोस्ट ऑफिस. मग मी काय करतो रिस्पॉन्स मधून 0 नंबर मधला डेटा आहे त्यामधून तू प्रिंट कर फक्त पोस्ट ऑफिस. ओके. जसं मी आउटपुट पेजला आलो एकदा रिफ्रेश केलं तर इथे बघा किती पोस्ट ऑफिस आले आता इथे 7 आले. समजलं काय केलं आता एवढं पक्का करतात नोट. मग एवढं नाही समजला मग तुम्हाला नाही समजलं. ओके. तर आपल्याला काय भेटलंय आता ह्या एपीआय मधून आपल्याला डेटा भेटलाय ना. भेटलाय म्हणजे आपण मागितलाय अरे आम्हाला डेटा द्या है ना. तेव्हा त्याने आपल्याला ह्या एपीआय मधून आपल्याला काहीतरी रिस्पॉन्स दिलाय. म्हणजे आपण जी काही ही पोस्टमॅन नावाची कंपनी आहे त्या कंपनीला आपण एक रिक्वेस्ट केली की आम्हाला हा तुमचा कंपनीचा डेटा द्या. ही काय केली आपण त्या कंपनीला रिक्वेस्ट केली आणि त्या रिक्वेस्ट वर त्या कंपनीने आपल्याला काय दिलाय रिस्पॉन्स. आणि तो रिस्पॉन्स आपण काय केलाय इथे कन्सोल केलाय फक्त. जसं मी आउटपुट पेजला आलो आणि एकदा मी इथे रिफ्रेश करतो
तर मला इथे डेटा भेटलाय. आला इथे कुठला आलाय डेटा, हा कुठला आलाय, नगरचा आला. ठीक आहे. ओके, मग मी काय करतो, जे आहे URL मध्ये लास्ट मध्ये हा काय पिन कोड आहे, तो पिन कोड मी काय करतो, चेंज करतो. जसं की 414203. ओके, मी पिन कोड चेंज केला आणि एकदा आउटपुट पेजला येऊन मी रिफ्रेश केलं, तर मला इथे आता डेटा किती भेटलाय, 19. कुठला आहे हा पिन कोड, आष्टीचा आहे. कुठला आहे हा, आष्टीचा आहे. आणि त्या आष्टीमध्ये पोस्ट ऑफिस किती, तर 19 पोस्ट ऑफिस आहे. किती पोस्ट ऑफिस, 19. जसं मी इकडे आलो आणि इथे मी राईट करतो आता नगरचा 414001 आणि आउटपुट पेजला येऊन रिफ्रेश करतो, तर मला इथे कुठला डेटा आलाय आता, हा नगरचा. आणि नगरमध्ये पोस्ट ऑफिस किती येतं, 7 आहे. फक्त नगरमध्ये बरं का, नगरमध्ये 7 पोस्ट ऑफिस आहे. आता मला अजून सांगा बरं एखादा पिन कोड कुठला तरी, 423601. जसं मी इकडे आलो आणि रिफ्रेश करून एकदा चेक केलं, तर मला किती डेटा आलेत, 13 डेटा आलेत. कुठला आहे हा, कुठला आहे, कुठला आहे, गाव नाही का, आहे ना, ठीक आहे, तिथे ठीक आहे, ठीक आहे. ओके, तर आपल्याला त्या पिनकोड वरून किती डेटा भेटले, 13. म्हणजे त्या एरियामध्ये किती ऑफिस आहेत, पोस्ट ऑफिस 13 पोस्ट ऑफिस आहेत. किती पोस्ट ऑफिस आहेत, 13. अजून मला एखादा पिनकोड सांगा बरं कुठला तरी, ठीक आहे, अंदाजे आपण टाकू 414005. मला पण माहित नाही कुठला आहे हा पिनकोड. एकदा मी रिफ्रेश केला, आउटपुट पेजला आलो, तर किती रिस्पॉन्स भेटले आपल्याला, 12. हा कुठला आहे, अहमदनगर RS. RS म्हणजे काय, दिशाचं नाव असेल, ठीक आहे ना, नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट वगैरे असं काहीतरी असतं ना, तिकडचं असेल. आणि तिथे आपल्याला किती डेटा भेटलाय, 12. म्हणजे त्या एरियामध्ये किती पोस्ट ऑफिस आहेत, 12 पोस्ट ऑफिस. अजून समजतंय, म्हणजे आपण ज्या एरियाचा पिनकोड टाकतो तिथे त्या एरियाचे आपल्याला काय भेटतं, तिथे पोस्ट ऑफिस किती आहेत. समजतंय काय केलंय आपण इथे, सपोज मी इथे 414001 टाकतो, ठीक आहे, नगरचं आपल्याला समजेल. रिफ्रेश केलं तर नगरमध्ये किती पोस्ट ऑफिस आहेत ते मला इथे शो झाले. तिथे सर्जापुरामध्ये एक पोस्ट ऑफिस आहे, अहमदनगरमध्ये एक आहे, अहमदनगर सिटीमध्ये एक आहे, ठीक आहे, उद्यान वगैरे काय आहे तिथे पण एक काहीतरी पोस्ट ऑफिस आहे. समजतंय, आपण जसा हा पिनकोड जसा चेंज करू, जसा पिनकोड आपण जिथला टाकू तिथला आपल्याला काय भेटतोय, तिथे किती पोस्ट ऑफिस आहे हे भेटतंय. ओके, त्यानंतर अजून काय भेटतंय, त्या पोस्ट ऑफिस मध्ये आता अहमदनगर सिटी मध्ये त्यामध्ये आपल्याला काय भेटतंय, ब्लॉक, ब्रांच टाईप. हा ब्रांच टाईप काय, ह्याचा सब पोस्ट ऑफिस आहे. कोण आहे हा, सब पोस्ट ऑफिस. कंट्री कोणती, इंडियामध्ये. त्यानंतर सर्कल कोणता आहे, महाराष्ट्र. आणि इथे डिलिव्हरी स्टेटस म्हणते, इथे डिलिव्हरी होऊ शकते का, नाही. सपोज मी इथे अहमदनगर मध्ये आलो आणि अहमदनगर आहे बघा, ब्लॉक कोणता आहे, अहमदनगर. आणि ब्रांच टाईप कोणता आहे, हा हेड ऑफिस आहे, म्हणजे मेन ऑफिस आहे. त्या मेन ऑफिस मध्ये कुठे, महाराष्ट्रामध्ये, इंडियामध्ये आहे, तिथे डिलिव्हरी होऊ शकते का, यस, होऊ शकते डिलिव्हरी. समजतंय काय आहे, हा सगळा आपल्याला डेटा भेटतोय. कशावरनं डेटा भेटतोय, ह्या URL मधून. आणि ह्या URL मध्ये लास्ट मध्ये काय आपला पिन कोड. आता ह्या पिन कोडला आपण काय करणार आहे माहितीये, की आपल्याकडे एक इनपुट बॉक्स आहे. ह्या इनपुट बॉक्स मध्ये मी राईट केला पिन कोड 414001. जसं इथे मी सर्च पिन कोड केला, तर तो पिन कोड काय होणार, ह्या URL मध्ये अटॅच होणार. समजते थोडं थोडं. तर मी इथे काय करतो माहितीये, की जो हा पिनकोड नावाचा इनपुट आहे, तो इनपुट मधला व्हेरिएबल आपल्याला डेटा स्टोअर करण्यासाठी काय करायला लागेल, एक व्हेरिएबल लागेल. मग इथे मी काय करतो, एक व्हेरिएबल बनवतो. जसं की व्हेरिएबलला नाव देतो मी पिनकोड. त्याचा एक फंक्शन असेल सेट पिनकोड. आणि कशाचा यूज करून करणार आहे आपण, यूज स्टेट. ओके, बनवला इथे. आणि इथे मी काय करतो, एक इव्हेंट कॉल करतो. जसं की इव्हेंटला नाव देतो ऑन चेंज. त्यामध्ये काय असतो, एक एरो फंक्शन. आणि तो एरो फंक्शन काय करणार, सेट पिनकोडला काहीतरी डेटा देणार पाठवून. कुठून देणार,
इव्हेंट मधून, मग इव्हेंटचा मी काय राईट केला, ई राईट केला, मग ई डॉट टार्गेट, अरे टार्गेट डॉट व्हॅल्यू झालं इथे काम. ओके. त्यानंतर काय करायचे आपल्याला, जसं मी इथे पिनकोड टाईप केलाय 414001 आणि सर्च पिनकोड, त्या बटनावर क्लिक केल्यानंतर मला काहीतरी ऍक्शन करायची, बरोबर ना. त्या बटनावर क्लिक केल्यानंतर काय करायचे, मला ऍक्शन करायची. तर त्यासाठी मी काय करतो, त्या बटनला एक इव्हेंट राईट करतो. जसं की कोणतं इव्हेंट, ऑन क्लिक नावाचं, अरे ऑन प्रेस नाही, ऑन क्लिक नावाचं इव्हेंट मी काय करतो इथे कॉल. जसं त्या बटनाला आपण क्लिक करणार तर एक फंक्शन कॉल होणार, त्या फंक्शनला मी नाव देतो सर्च पिनकोड नावाचं काय असेल, फंक्शन असेल. जसं त्या बटनावर आपण क्लिक करणार, ठीक आहे, मी यूज इफेक्टला रिमूव्ह करतो 2 मिनिट, ठीक आहे. जसं आपण त्या बटनाला क्लिक करणार, कोणतं फंक्शन कॉल होणार इथे, सर्च पिनकोड नावाचं. आणि तो काय करणार की तो करणार आपल्याला console डॉट लॉग मध्ये हा व्हेरिएबल प्रिंट. सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं, एकदा डेव्हलपर ऑप्शनला ओपन केलं. ओके, कुठे आहे आपला पिनकोड, कुठे गेला, इनपुट बॉक्स कुठे गेला, ठीक आहे. ओके, आला इथे आपला इनपुट बॉक्स. ते इनपुट बॉक्स मध्ये मी असा एक नंबर राईट केला 414001 सर्च पिनकोडवर. तर कन्सोल मध्ये काय झालंय, पिनकोड प्रिंट झालाय. त्यानंतर इथे मी करतो 414203 सर्च पिनकोड, तो पिनकोड काय झालाय आता, प्रिंट झालाय. होतंय ना प्रिंट. मग आपल्याला काय करायची, जी आपली ही URL होती, त्या URL मध्ये काय करायचे आपल्याला, तो पिनकोड अटॅच करायची. कसा करणार, फर्स्ट मी काय करतो, त्या URL ला एकदा कॉपी करतो, केलं कॉपी. आणि सिंपल मी काय करतो, इथे एक व्हेरिएबल घेतो where URL इक्वल टू ती URL. ओके, आणि त्या URL ला मी इथे करतो console डॉट लॉग. एकदा console डॉट लॉग कुणाला केलं मी, URL. ओके, जसं मी आपल्या आउटपुट पेजला आलो, एकदा इथे मी रिफ्रेश केलं, इथे मी एक पिनकोड टाईप केला 414001 सर्च पिनकोड. तर काय प्रिंट झालं मला, तो पिनकोड नावाचा व्हेरिएबल आणि तो URL नावाचा URL होती ती काय झाली आपल्याला इथे प्रिंट झाली. आणि त्या URL मध्ये काय 414001. जसं मी पिनकोड चेंज करतो आता, जसं की इथे मी 111 राईट केलं आणि सर्च पिनकोड केला, तर इथे काय आलाय 111 आलाय. पण त्या URL मध्ये आपला पिनकोड काय आहे 4140, त्याला फक्त आपल्याला चेंज करायची. मग त्यासाठी मी इथे काय करतो माहितीये, की त्यासाठी मी इथे राईट करतो असं की त्या पिनकोडला मी रिमूव्ह केलं रिमूव्ह, आणि इथे प्लसचं सिम्बॉल देतो आणि इथे राईट करतो मी पिनकोड, आणि इथे करतो URL ला प्रिंट. जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा इथे मी काय केलं, पिनकोड राईट केला, जसं की 414001 सर्च पिनकोड. तर पिनकोड कोणता प्रिंट झालाय 4140, इथे काय आलाय अटॅच 414001. इथे मी राईट केला 22222 सर्च पिनकोड, काय आलाय पिनकोड 2, आणि तो पिनकोड कुठे अटॅच झालाय आता, त्या URL मध्ये. समजलं काय केलं इथे मी आता, ओके. फंडा समजतोय कसं करायचे ते, आता पिनकोड कसा चेंज करायचा समजलाय. मग जसं हे फंक्शन कॉल होणार आहे आपलं, जसं हे फंक्शन कॉल होईल तर काय करायचं माहितीये, एक API कॉल करायची. काय करायची, API कॉल करण्यासाठी exhaust डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये काय असतो, आपली URL, आणि त्या URL मध्ये हा पिनकोड मी रिमूव्ह करतो आणि इथे देतो मी प्लस, आणि इथे करतो मी पिनकोड. ओके, त्यानंतर काय असतं, ऍज इट इज देन मध्ये राऊंड ब्रॅकेट, त्यामध्ये एक एरो फंक्शन, आणि त्या एरो फंक्शन मध्ये आपल्याला काय भेटतं, रिस्पॉन्स भेटतो. ठीक आहे, ठीक आहे. आणि तो रिस्पॉन्स मी काय करतो, इथे 2 मिनिटं console डॉट लॉग करतो, जसं की रिस्पॉन्स. सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलं, एकदा रिफ्रेश केलं, तर मला इथे डेटा भेटलाय का त्या API मधून. कधी भेटणार, जसं मी इथे एखादा पिनकोड टाईप केला 414001 आणि सर्च पिनकोड केला, तर इथे बघा कन्सोल मध्ये काय झालं, मला
रिस्पॉन्स भेटला आणि त्या रिस्पॉन्स मध्ये कन्सोल डेटा हेडर रिक्वेस्ट ह्यामधला आपला महत्वाचा कोण आहे, कामाचा कोण आहे. मग मी असं राईट करू शकतो, रिस्पॉन्स मधून 0 इंडेक्स नंबर मधला डेटा प्रिंट कर. ओके, आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं, इथे पिनकोड टाकला मी 414001 सर्च पिनकोड. तर इथे मला डेटा भेटला डेटा. त्या डेटामध्ये काय काय आहे, मेसेज, पोस्ट ऑफिस आणि स्टेटस. आपल्याला कोण महत्वाचं आहे, पोस्ट ऑफिस. याला कॉपी केलं आणि मी इथे काय करतो, डेटा मधून तू पोस्ट ऑफिस प्रिंट कर. एकदा इकडे आलं, डबल एकदा मी चेक करतो. जसा मी इथे पिनकोड राईट केला 414001 सर्च पिनकोड आला, इथे 7 पिनकोड 7 पोस्ट ऑफिस आले. सपोज मी इथे राईट केला आता 414203 आणि सर्च पिनकोड, तर इथे मला 19 डेटा आले. कुठले आले ते, आष्टीचे. हा पिनकोड कुठला आहे, आष्टीचा आहे. ओके, अजून आपण एखादा पिनकोड सर्च करू. जसं की मी पिनकोड सर्च करतो, ठीक आहे, 414201 आणि सर्च पिनकोड. तर इथे बघा खाली मला 6 डेटा आले. म्हणजे मी ज्या एरियाचा पिनकोड टाईप करतोय आणि सर्च बटनावर क्लिक करतोय, तर मला त्या एरियाचा पोस्ट ऑफिस शो होते. समजतंय काय केलंय, पक्का स्टोअर करायचा. ओके, मग त्यासाठी मी डेटा स्टोअर करण्यासाठी एक व्हेरिएबल बनवतो. जसं की व्हेरिएबल बनवण्यासाठी कॉन्स्ट काय द्यायचं नाव, त्याला एपीआय डेटा नाव देऊ. ओके, एपीआय डेटा नाव दिलं त्या व्हेरिएबलला, त्या फंक्शनचं नाव देऊ आपण इथे एपीआय डेटा इक्वल टू काय असणार इथे, युस्टेट राऊंड ब्रॅकेट मध्ये स्क्वेअर ब्रॅकेट. झाला व्हेरिएबल. मग मी काय करतो, जिथे आपण कन्सोल केलाय तिथेच मी काय करतो, सेट एपीआय डेटाला जो आपण हा कन्सोल केलेला डेटा आहे तोच मी काय करतो, पास करून देतो. ओके, म्हणजे काय होणार की हा फंक्शन डेटा घेऊन जाणार कुठे, इथे, आणि हा डेटा कोणाला देणार, ह्या व्हेरिएबलला. म्हणजे जसं मी आउटपुट जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं, तर काही डेटा आलाय की ते नाही. मला इथे पिनकोड टाईप करायला आहे. जसं मी पिनकोड टाईप करतो 414001 सर्च पिनकोड, तर इथे कन्सोल मध्ये मला डेटा भेटलाय. मग हा डेटा डायरेक्ट कुठे स्टोअर झाला, आता ह्या एपीआय नावाच्या व्हेरिएबल मध्ये झाला इथे. आता ह्या व्हेरिएबल मधून डेटा फक्त प्रिंट करायची एका टेबल मध्ये. ओके, मग मी इथे आलो, खाली एक टेबल घेतलाय, त्या टेबल नंतर मी इथे करतो एक डेटा प्रिंट करण्यासाठी कर्ली ब्रॅकेट. कोणत्या व्हेरिएबल मधून डेटा प्रिंट करायचा आहे, एपीआय डेटा. तो व्हेरिएबल फर्स्ट काय करायचा, राईट करायचा. त्यानंतर डॉट मॅप राऊंड ब्रॅकेट, आणि त्या राऊंड ब्रॅकेट मध्ये असतो एक एरो फंक्शन, आणि लास्ट मध्ये राऊंड ब्रॅकेट. झालं एवढं काम. आणि त्या एरो फंक्शन मध्ये आपल्याला पहिला भेटतो काय, आयटम, आणि सेकंड भेटतो आपल्याला इंडेक्स. हे तुम्ही नाव वेगळे दिले तरी चालेल. मी देतो इंडेक्स नंबरला आय दिला आणि आयटमला देतो मी इथे व्हॅल्यू, तरी पॉसिबल आहे. ओके, त्यानंतर त्या मॅप लूपच्या आतमध्ये एक मी घेतला टीआर. काय घेतलं, एक टीआर नंतर काय असतो, टीएच असतो का टीडी असतो, टीडी. आणि त्या टीडीच्या आतमध्ये मी पहिलं प्रिंट करतो त्या व्हॅल मधून. ठीक आहे, मी एकदा इकडे येऊन चेक करतो, तर त्या आपल्याला इथे काय काय भेटतं मी एकदा चेक करतो. तर आपल्याला भेटतोय ब्लॉक, ब्रांच टाईप, सर्कल, कंट्री, डिलिव्हरी, स्टेटस. ह्यामधून मला प्रिंट करायचे पहिलं काय, नेम. मी ह्याला नेमला मी काय करतो, कॉपी करतो आणि इथे सांगतो व्हॅल डॉट नेम. आउटपुट पेजला आलो, एकदा इथे मी रिफ्रेश करतो. ठीक आहे, आता छोटस करतो याला थोडं, आणि इथे एक मी पिनकोड टाईप केला, जसं की 414001 सर्च पिनकोड आले तिथे. झाला डेटा प्रिंट. त्यानंतर जो काही बाकीचा डेटा आहे तो पण मी इथे प्रिंट करून घेतो. बाकीचा डेटा अजून काय आलाय, आपल्याला डिस्क्रिप्शन प्रिंट करायची. ठीक आहे, मग ह्यामध्ये मी काय करतो, डिस्क्रिप्शन कुठे 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 इथे, ह्याला मी आज कॉपी करतो, आपल्या कोड मध्ये आलो आणि इथे मी घेतला अजून एक टीडी, त्यानंतर कर्ली ब्रॅकेट,
आणि व्हॅल डॉट डिस्क्रिप्शन आउटपुट पेजला आलो, इथे रिफ्रेश केलं तर डिस्क्रिप्शन काय झाले तिथे. एकदम मी डबल पिन कोड टाकतो 414001 सर्च पिन कोड आले तिथे डिस्क्रिप्शन. का डिस्क्रिप्शन का नाही प्रिंट झाले सांगू मी आता, की सगळे नल आले. आता डिस्क्रिप्शन नंतर काय ब्रांच टाईप, पुढे ब्रांच टाईप कुठे कुठे इथे सेकंड नंबरला. ओके, त्याला कॉपी केलं, आपल्या कोड मध्ये आलो. अजून एक मी घेतला इथे टीडी, आणि त्या टीडी मध्ये व्हॅल डॉट ब्रांच टाईप आउटपुट पेजला आलो. एक मी इथे रिफ्रेश करून डबल पिन कोड राईट करतो. जसं की पिन कोड टाईप केला मी 414001 सर्च पिन कोड आले तिथे. अहमदनगर मध्ये हेड ऑफिस आहे. त्यानंतर सिटी वगैरे डिलिव्हरी स्टेटस पण तुम्ही प्रिंट करू शकता. जसं की मी एकदा डिलिव्हरी स्टेटस तुम्हाला प्रिंट करून दाखवतो. पुढे डिलिव्हरी स्टेटस इथे. ओके, इकडे आलो मी. अजून एक घेतलं मी काय इथे टीडी. त्या टीडीच्या आतमध्ये मी सांगणार व्हॅल डॉट डिलिव्हरी स्टेटस आउटपुट पेजला आलो. एकदा रिफ्रेश केले, थोडं झूम करतो, आणि इथे मी टाकला आता एक पिन कोड 414001 सर्च पिन कोड. कुठला आला हा डेटा, नगरचा. नगर मध्ये मी डिलिव्हरी करू शकतो का, यस डिलिव्हरी करू शकतो. नगर सिटी मध्ये नाही, इथे डिलिव्हरी नाही करू शकत. सर्जापुरामध्ये डिलिव्हरी नाही करू शकत. ओके, त्यानंतर मी अजून पिन कोड टाकला कुठला 414203 आणि सर्च पिन कोड. हा डेटा कुठला आला आता, आष्टीचा आला. आष्टीमध्ये मेन ऑफिस कोणतं आहे, हेड ऑफिस कोणतं आहे, आता इथे हे कोणतं आहे, ब्रांच पोस्ट ऑफिस. त्यानंतर सब पोस्ट ऑफिस, ब्रांच पोस्ट ऑफिस, ब्रांच पोस्ट ऑफिस भेटतंय आपल्याला. आणि सगळीकडे आपण काय करू शकतो, डिलिव्हरी करू शकतो. मग जो काय बाकीचा डेटा राहिलाय तो तुम्ही करताना प्रिंट आता काय काय राहिलाय, सर्कल, डिस्क्रिप्शन, डिव्हिजन, रेंज, ब्लॉक, स्टेट, कंट्री, पिन कोड. इझी ना. तुम्ही आता कुठला पिन कोड टाका, तिथली सगळी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिसणार. हे सगळे गावाचे नाव आहे. त्या गावामध्ये तुम्ही डिलिव्हरी करू शकता, करू शकता. त्या गावामध्ये कोणत्या टाईपचं पोस्ट ऑफिस आहे, सब पोस्ट ऑफिस आहे. समजतंय, करतात एवढं ट्राय. मग ऑनलाईन मध्ये समजलंय मला. एकदा सांगितलं की लॉजिक इम्प्लिमेंट करायचे आपल्याला, ठीक आहे ना. आता मी एपीआयच्या, आता मला तसं सांगायचं असेल तर मी काय केलं असतं, एक एपीआय घेतली असती. एपीआय असे वर्क होते आणि सगळ्या एपीआय अशाच करायच्या, झाली एपीआय संपली, पॉइंटच संपला. की मला ते पण करता येत होतं. पण मी काय करतोय की प्रत्येक टाइमला मी वेगवेगळे एपीआय ट्राय करतोय तुम्हाला. ओके, आता ही पोस्टमॅनची झाली, तुम्ही गुगलची पण करू शकता. गुगलचा मॅप किंवा चॅट जीपीटीची सुद्धा. तुमचं स्वतःच ठीक आहे, एखाद्या वेबसाईटला गेलात तुम्ही आणि त्या वेबसाईट, मी एखादी वेबसाईट दाखवतो तुम्हाला. वेबसाईट अशी कोणती आहे की तिथे चॅटबॉट आहे, माहितीये तुम्हाला कोणती, नाही माहिती. अरे ठीक आहे, अरे चॅटबॉट असते ना इथे एक, ठीक आहे. अशी तुमची कोणती, सपोज आपली ही वेबसाईट आहे ना, ही आपली वेबसाईट आहे. त्या वेबसाईट मध्ये साईडला असा एक बॉक्स असतो, ठीक आहे ना. आणि इथे काहीतरी सांगतात, अरे टाईप करा तुम्ही, आपण त्याला बोलतो. मग तिथे काय आहे की त्यांनी चॅट जीपीटी बनवली का स्वतःची, नाही. त्यांनी फक्त काय केली, जी काही चॅट जीपीटी आहे, जेमिनाय आहे, किंवा अजून जे काही ग्रॉक आहे, जेवढे काही एआय टूल आहेत त्यांनी काय केल्यात, एपीआय यूज केल्यात. काय यूज केल्यात त्यांनी, एपीआय यूज. ठीक आहे. तसेच या प्रकारे आपण तेच केले. आज आज आपण पोस्टमॅनची घेतली, म्हणजे आपण वेगळी घेऊ. ठीक आहे. आणि हे एपीआय बॅकएंड मध्ये तयार होतात. कुठे तयार होतात, ठीक आहे. मी लास्ट मध्ये सांगेल की सगळ्यांच्या लँग्वेज वेगवेगळ्या असतात. आता मी तुम्हाला सांगितलं की नोट.js वाल्यांना अशी अशी एपीआय बनवायची. मग पायथन ला म्हणते, अरे आम्ही कसे बनवायची, मग त्यांना पायथन मध्ये सांगायला लागेल. म्हणजे मग ह्या दोघांना पायथनला सांगितलं, पीएचपी सांगितलं. पीएचपी म्हणते आम्हाला, काय म्हणते जावावाले आम्हाला. ठीक आहे. त्यामुळे सर्वात लास्ट मध्ये आपण त्याचे एक वेगळे वेगळे सेक्शन घेऊ. ओके, आज फक्त तुम्ही ह्याच्यावरच प्रॅक्टिस करा. अजून तुम्हाला यामध्ये काय करता येते. पिनकोड मी असा चेंज केलाय, त्यानंतर तुम्ही ते ऑन चेंज नाही करू शकतात. जसं तुम्हाला करता येईल तसं करा. ठीक आहे. आता या फंक्शनच्या आतमध्ये तू लूप पण टाकू शकतात. लूप म्हणजे कंडिशन पण चेक करू शकतात. जसं की इथे तुम्ही असं करू शकतात, इफ राईट करू शकतात, फॉर लूप राईट करू शकतात, स्विच राईट करू शकतात.
तुम्हाला जे काय वाटेल ते करा, फक्त त्याच्यावर तुम्ही अजून प्रॅक्टिस करा. एकदा दोनदा मनाने टाईप करायचं, ठीक आहे. परत समजायचं हा झिरो इंडेक्स नंबर का घेतला, त्या झिरो इंडेक्स नंबर पोस्टमॅन का घेतला आपण. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ गेटवरच. एक लास्ट राहील आपलं सेकंड एक्झाम्पल. ओके, त्यानंतर पोस्टकडे जाऊ आपण. आतापर्यंत आपण डेटा घेतच आलो, त्यानंतर आपल्याला डेटा द्यायचा पण आहे. ओके, प्रेझेंट